नोटा बदलामुळे दहशतवाद आणि नक्षली चळवळींना मोठा फटका बसला अशी चर्चा आहे सध्या। मात्र आज काश्मीरमध्ये चक्क दहशतवाद्यांकडेच 2000च्या नोटा आढळल्या आहेत आणि नवीन नोटा असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। सकाळी काश्मीरच्या बांदीपुरा भागात 2 दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातलं। यानंतर जेव्हा त्यांच्या मृतदेहाची झडती घेण्यात आली त्यावेळी त्यांच्याकडे 2000 आणि 100च्या नव्या नोटा मिळून 8000ची रोकड आढळलेली होती। आणि याच पार्श्वभूमीवर अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय अपडेट्स? अश्विन, 8 तारखेला हा नोटबंदीचा निर्णय झाला आणि त्याच्यानंतर अवघ्या 2 आठवड्यामध्ये अशा पद्धतीनं अतिरेक्यांच्या हातामध्ये नवीन नोटा येणं ही बाब अतिशय धक्कादायक आहे। या निर्णयानंतर काश्मीर खोऱ्यातला दहशतवाद कमी झाल्याचा दावा वारंवार सरकार करतंय। त्याच्यामध्ये काही अंश तथ्य असेलही, मात्र दहशतवाद्यांपर्यंत अशा पद्धतीनं नव्या नोटा इतक्या सहजपणे आणि इतक्या लवकर पोहोचणं ही बाब अतिशय चिंतेची आहे आणि त्याच्यामुळेच या घटनेकडे अतिशय गांभीर्यानं बघितलं जात आहे। बंदीपूर हा जो एरिया आहे तो नॉर्थ काश्मीर मधला आहे, म्हणजे पाकिस्तानच्या सीमेलगतचा आहे आणि या ठिकाणी आज 2 अतिरेक्यांना कंठस्नान भारतीय लष्करानं घातलेलं होतं। जरी या कारवाईमध्ये यश आलेलं असलं तरी ज्या नोटा जवळपास 8000ची रोकड जी आहे ती या 2 अतिरेक्यांच्या बॅगमध्ये सापडलेली आहे, ज्याच्यामध्ये 2000च्या काही नोटांचा देखील समावेश होता। त्यामुळे साहजिकच आहे की मुळामध्ये हा निर्णय जाहीर करताना सरकार एक वारंवार असं म्हणत होतं की या निर्णयामुळे देशामधल्या दहशतवादाला देखील आळा बसेल, कारण दहशतवाद्यांच्या हातामध्ये हा जो एक बनावट नोटांचा सगळा पैसा आहे तो सगळा रिकामा झाला असेल असा दावा करण्यात येत होता। मात्र आजच्या या घटनेमुळे आणखीन चिंता नक्कीच वाढलेली आहे। प्रशांत, या सगळ्या बातमीचे अपडेट्स घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।